राम राम मंडळी, मी अक्षय तुम्हा सर्वांचं स्वागत करतो आपल्या अजून एका नवीनमध्ये. तर मित्रांनो, तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या अष्टविनायक दर्शनाच्या सिरीजमध्ये. तर आज आपण चाललो आहे आपल्या 7व्या गणपती दर्शनासाठी, म्हणजेच की आपल्या ओझरच्या विघ्नहरच्या दर्शनासाठी. तर आत्ता आपण कल्याणहून ऑलरेडी निघालो आहोत. पुढे नाश्त्याला येऊन गाडी थांबली आहे आणि त्या ठिकाणी आपण याचा इंट्रोचा व्हिडिओ बनवतो आहे. तर आपण सकाळी कल्याणहून निघालो, आता आपण चाललो ओतूरला. ओतूरवरनं आपण लोकल ट्रॅव्हल्सने जाणार आहोत किंवा लोकल शेअरिंग रिक्षाने जाणार आहोत ओझरपर्यंत. नंतर ओझरच्या गणपतीचे दर्शन करून आपण पुन्हा परत प्रवासाला लागणार आहोत. तर चला जाऊयात ओझरच्या विघ्नहराच्या दर्शनासाठी. कल्याणवरून ओतूरला जाण्यासाठी तुम्ही अहिल्यानगरला जाणारी कोणतीही बस पकडू शकता. ह्या बसने तुम्ही ओतूर गावापर्यंत प्रवास करू शकता. सकाळी ठीक 6 वाजता आपण कल्याण बस स्थानकातून अहिल्यानगरला जाणारी बस पकडली. या बसचे भाडे आपल्याला 202 रुपये इतके पडले आणि अगदी 4 तासांच्या प्रवासानंतर म्हणजेच 10 वाजता आपण जाऊन पोहोचलो, ते म्हणजे ओतूरच्या बस स्थानकामध्ये. तर मंडळी, आता आपण ओतूरपर्यंत येऊन पोहोचलेलो आहोत. आता आपला एसटीचा प्रवास संपला. इथून पुढे आपला अजून 10 किलोमीटर ओझर आहे. तुम्हाला जर डायरेक्ट रिक्षा करायची असेल ओतूर बस स्थानकामध्ये तर तुम्हाला 400 रुपयामध्ये ओझरला नेऊन सोडतात. 10 किलोमीटरसाठी 400 रुपये म्हणजे खूप जास्त होतात. तर आता मी ओझरकडे जाणार रस्त्यावरती येऊन उभा राहिलो आहे आणि जर आता जाताना आपल्याला कोणती गाडी भेटली तर आपण लिफ्ट मागून त्या गाडीमध्ये जाणार आहोत. तर चला पाहूया पुढचा प्रवास. ओतूर गावावरनं ओझरला जाण्यासाठी बसेसची देखील सुविधा आहे, परंतु बसेसची फ्रिक्वेन्सी कमी असल्या कारणाने आपण ज्या वेळेमध्ये ओतूरमध्ये होतो त्यावेळेस बस उपलब्ध नव्हती. त्यामुळे आपण लिफ्ट मागून ओझर गावापर्यंत प्रवास केला. तर मंडळी, आता आपण ओझरमध्ये येऊन पोहोचलो आहोत. तुम्ही पाहिलं त्या दादांनी आपल्याला तिथून लिफ्ट दिली आणि आता आपण मंदिराचे पूर्ण दर्शन घेऊया, मंदिराच्या आजूबाजूचा परिसर पाहूयात आणि करूयात विघ्नहर्त्याचं दर्शन. विघ्नहर हे पुणे जिल्ह्यातील गणपतीचे देऊळ आहे. हे देऊळ अष्टविनायकांपैकी एक आहे. अष्टविनायकातला 7वा गणपती म्हणजे ओझरचा विघ्नहर. या गणपतीला विघ्नेश्वर म्हणूनही ओळखले जाते. विघ्न म्हणजे कार्यात बाधा येणारी बाधा आणि हर म्हणजे दूर करणारा. ओझरमधील श्री विघ्नहर हा अष्टविनायकांपैकी सर्वात श्रीमंत गणपती आहे. ओझर हे गाव कुकडी नदीवर वसलेले आहे. पुणे नाशिक रस्त्यावर जुन्नर तालुक्यातील हे देवस्थान नारायण गावापासून 8 किलोमीटर अंतरावर कुडी नदीच्या काठी आहे. जवळचे रेल्वे स्थानक पुणे आहे.
राजा अभिनंदनने त्रिलोकाधीश होण्यासाठी यज्ञ सुरू केला. यामुळे भयभीत झालेल्या इंद्राने या यज्ञात विघ्न आणण्यासाठी विघ्नासूर राक्षसाची उत्पत्ती केली व त्याला यज्ञात विघ्न आणण्यास सांगितले. त्याने एक पायरी पुढे जाऊन सर्वच यज्ञांमध्ये विघ्न आणायला सुरुवात केली. यामुळे ऋषीमुनींनी विघ्नासुराचा बंदोबस्त करण्याची विनंती गणपतीला केली. गणपतीने पराभव केल्यानंतर विघ्नासूर गणपतीला शरण गेला. गणपतीने त्याला जेथे माझी पूजा केली जाते तेथे न येण्याच्या अटीवर सोडून दिले. विघ्नासुराने गणपतीला विनंती केली की तुमचे नाव घेण्याआधी माझे नाव भक्तगणांनी घ्यावे व तुम्ही येथेच वास्तव्य करावे. विघ्नासुराची ही विनंती गणपतीने मान्य केली व तो या ठिकाणी विघ्नहर या नावाने वास्तव्य करू लागला. 1785 मध्ये बाजीराव पेशव्यांचे भाऊ चिमाजी आप्पा यांनी हे देऊळ बांधून त्यावर सोन्याचा कळस चढविला. तसेच सर्व राक्षस यांनी एका रात्रीत ओझर गणपतीचे मंदिर बांधले होते. विघ्नहराच्या मंदिराच्या पुढे 20 फूट लांब सभागृह असून आतील गाभारा 10 बाय 10 फुटाचा आहे. मंदिराच्या कडेने मजबूत संरक्षण भिंत आहे. येथील पूर्वाभिमुख मूर्तीच्या कपाळावर नाभीवर हिरे आहेत. भाद्रपद गणेश जयंतीला येथे 4 दिवस मोठा उत्सव साजरा केला जातो. गणेशोत्सव व संकष्टी चतुर्थीला भक्तजनांची मोठी गर्दी ह्या ठिकाणी जमते.
या ठिकाणी तुम्हाला महाप्रसादाची देखील सोय केली गेलेली आहे। त्यामुळे या ठिकाणी तुम्ही 40 रुपयामध्ये पोटभर जेवण करू शकता। तर मंडळी, आता आपलं गणपती बाप्पाचं दर्शन झालं आहे आणि आता आपण परतीच्या प्रवासासाठी लागतोय। तर आता मी आहे ओझरच्या गणपतीच्या प्रवेशद्वाराच्या जस्ट बाहेर आणि इथून आपल्याला आता ओतूरला जायचं आहे। ओतूरवरनं आपण मग कल्याणसाठी बसने ट्रॅव्हल करणार आहोत। तर हा होता आजचा पूर्ण व्हिडिओ। जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। अजून आपला एक गणपती बाकी आहे शहरांपैकी, जो की पुढचा असेल रांजणगाव। तो गणपती झाला की आपली ही सिरीज पूर्ण होणार आहे। तर आत्ता पण तुम्ही जेवढं काही प्रेम दिलं या सिरीजला असंच पुढच्या नवीन नवीन व्हिडिओजला द्या। अजून आपण सिरीज घेऊया। तोपर्यंत आता भेटूया पुन्हा अशा एका नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत हसत राहा, खेळत राहा, मजेत राहा आणि मेन म्हणजे फिरत राहा।